खेलो इंडियामध्ये पण तिने सहभाग घेतला होता आणि तिचं नाव सुद्धा आपल्या भागात पूर्ण गाजलं होतं. खेळ कोणता तुमचा? रग्बी. रग्बी. आणि गुरु कोण लाभलं? आम्हाला DS पाटील सरांनी म्हणजे मार्गदर्शन केलं. त्यांचं वडील आहेत ते सेंटरिंग काम करतात आणि आपलं घर चालवतात आणि त्या घरातली कुटुंबातली मुलगी आज चीनमध्ये जर खेळायला जायत असेल त्यासारखं आनंदाची गोष्ट आपल्या भागात कुठं द्यायला लक्षात ठेवून. पासपोर्ट त्यांनी सगळं काढलेच काय? काढली. कोलकात्यात आमचं रिपोर्टिंग आहे हा. आणि 1 ऑगस्ट पासून 9 सप्टेंबर पर्यंत इंडिया कॅम्प आहे कोलकात्यामध्ये. हा. तिथे ज्यांची निवड होईल ती 12ची टीम काढून चीनमध्ये नेली. मग तुला पुढच्या प्रवासासाठी आमच्या हस्तूर मालातर्फे आणि आमच्या या कोल्हापूर महाराष्ट्रातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. गरीब असली तर ती खूप श्रीमंत आहे, कर्तृत्वाने, हिमतीने आणि कुटुंबातील माणुसकीने. आज तिच्या पुढे मोठं मैदान खुलं आहे, पण तिला आपली साथ हवी. सावित्री जवलस कुटुंबियांनी पण मतीचा हात पुढे केला. ती केवळ तिच्या आई बाबाची नाही तर आपल्या सगळ्यांची गौरवाची मुलगी आहे. सक्षम व्यक्तीने एकत्र येऊन तिच्यासाठी हातभार लावूया. एक पाऊल आपण पुढे टाकूया. तिचे भविष्य आणि हस्तूर मालाचं नाव देशात गाजवायला. चला तर मग.